नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या कपाशी या पिकासाठी पहिली फवारणी करणार आहोत। यासाठी कोणते औषध आणले आहेत ते आपण थोडक्यात बघूयात। यातलं जे पहिलं कंटेनर आहे ते बायोफोर्स आणि जे दुसरं कंटेनर आहे ते सॅन्टॉक्झम असं हे एकंदरीत आपल्या कपाशीवरील मावा, तुडतुडे तसेच कीड नियंत्रणासाठी आपण सदर जी पहिली फवारणी आहे ती करणार आहोत। तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम जो आपल्या 15 लिटरचा पंप आहे तो पूर्ण भरून घ्यावायचा आहे आणि तो पूर्ण भरून झाल्याच्या नंतर आपण जे आपलं कीटनाशक तसेच बुरशीनाशक आहेत ते आपण या ड्रममध्ये संपूर्ण मिक्स करून घेणार आहोत। वारंवार ते पंप उघडून टाकण्यापेक्षा एकदाच सर्व जे आपले औषधं आहेत ते एका ड्रममध्ये साठवणूक करून आणि व्यवस्थित मिसळून त्यानंतर आपण सदर जे पंप आहेत याच्यामध्ये आपण भरणार आहोत। आणि आता हे जे द्रावण आहे जोपर्यंत आपल्या पाण्यामध्ये घट्ट मिसळत नाही तोपर्यंत आपल्याला सदर मिश्रण हे व्यवस्थित ढवळून घ्यावायचं आहे। आता बघा, आपला जवळजवळ एक 10 ते 15 दिवसाचा कपाशीचा जो प्लॉट आहे तुम्ही याची वाढ बघू शकता। आता जे आपल्या पिकाचं निरीक्षण करताना असं जाणवलं की थोडा प्रमाणात त्याच्यावरती तुडतुडे तसेच मावाचा जो कीटक असतात ते दिसून येत होते आणि त्याच्यावरतीच उपाययोजना म्हणून आपण सदर जी फवारणी आहे ती करत आहोत। आता काल किंवा परवाच्या दिवशीच आपण याला 19-19 हे प्रति एकरी 2 किलो या प्रमाणात आपण ड्रीपद्वारे दिलेलं आहे आणि आता सदर ही फवारणी करत आहोत। तुम्ही बघू शकता झाड एकदम आता फवारणी दिल्यानंतर निरोगी होऊन जाईल, कारण की झाडाची वाढ तशी दिवसाच्या ज्या लागवड केलेल्या आहे त्या दिवसापेक्षा चांगली वाढ दिसत आहे। बघा, या ठिकाणी एकदम हवा जास्त असल्या कारणाने थोडा जो स्प्रे आहे तो वाऱ्याच्या दिशेने उडत आहे, मात्र थोडा खाली नळी जी थोडी खाली नोजल धरल्यानंतर व्यवस्थित झाडाला सदर फवारणी बसत आहे। एकरी जवळजवळ असा अंदाज आहे की 4 ते 5 पंप याचे लागू शकतात। आता यानंतर आपण साधारण 5-6 दिवसांनी बघूयात की या फवारणीचा नेमका रिझल्ट कसा आला। आता तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी की आपली जी झाडं आहेत ती अगदी चांगली दिसत आहेत, मात्र फवारणी केल्याचा रिझल्ट देखील आपण बघूयात। तर हेच होतं थोडक्यात आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ। आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा व इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।